श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 154. मोक्षदिंडीचा एकादशीचा दिवस उजाडला. सर्व शिष्य परिवार पैठणला गोळा झाला होता. दयाळराव स्वामींच्या चिरविरहाच्या कल्पनेने सारे जण गंभीर झाले होते. आज दयाळराव स्वामींचं अखेरचं दर्शन आहे. यापुढे स्वामींचं दर्शन होणार नाही ही कल्पनाच सहन होत नव्हती. सकाळी सर्व शिष्य मठात गोळा झाले. दयाळराव स्वामींच्या दर्शनासाठी सारे जण जमले होते. स्वामी म्हणाले, माझं जीवित कार्य आता पूर्ण झालंय. संप्रदायाची धुरा उत्तम श्लोकांच्या खांद्यावर देऊन मी आता तुम्हा सर्वांचा निरोप घेतोय. हे कार्य असंच पुढे तुम्ही सर्वांनी चालू ठेवावं, एवढं एकच शेवटी सांगायचंय. दयाळराव स्वामींचे हे शब्द ऐकून सारे जण व्याकुळ झाले. अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. काही शिष्यांच्या तोंडून तर हुंदकाच बाहेर पडला. उत्तम श्लोक पुढे आले. हात जोडून दयाळराव स्वामींना अत्यंत व्याकुळ स्वरात म्हणाले, स्वामी, आपला आधार आहे म्हणून तर आमच्या हातून ही कार्य घडतायत. आपण निरोप घेतला तर आम्हाला कोणाचा आधार? दयाळराव स्वामींच्या मुखातून निर्वाणीचे अभंग उत्स्फूर्तपणे बाहेर पडले. समस्तासी माझा हाची नमस्कार, तुम्हासी आधार गोविंदाचा. जगदाधार ऐसे वागवितो ब्रीद, तुम्हासी गोविंद उपेक्षिणा. तुम्हा निरोपिले विश्वव्यापकासी, खंती करायासी चाड नाही. ही नदी नवाणे सर्वथा नसावे, संतोषे बसावे सर्व काळ. सर्वस्वे कल्याण असो तुम्हा आता, मोह वाढविता चित्त गुंते. एकमेका कोणी न भावे निष्ठुर, सुखे सदाचार आचरावा. दयार्णविहेची शेवटी सूचना, वाया पुन्हा पुन्हा काय बोलू. हा अभंग ऐकताना साऱ्यांची हृदय हेलावली. मागोमाग पुढचे 2 अभंग येत गेले. मेल्या प्रेता सवे सती जाळी देह, सांडोनिया स्नेह जीवलगांचा. विश्वव्यापकेसी झालो जीत सती, मागे कोणी खंती करू नका. मेले तैसे गेले मानुनी निश्चित, चिंतावा श्रीकांत सर्व काळ. संकटाचे काळी उपेक्षिना कोणा, उदारांचा राणा चक्रपाणी. आता कोणी मागे न पहावी वाट, जाणूनी शेवट गोड कीजे. प्रारब्ध तो असे गाठी समस्तासे, चिंता कोणी पोटी धरू नये. कृष्ण दयार्णव चिंता सर्व काळ, तो तुम्हा कृपाळ उपेक्षिना. स्वामींचे अखेरचे आशीर्वाद घेण्यासाठी सारे भक्त आतुर झाले होते. रांगेने एक एक जण स्वामींच्या पाया पडू लागला. स्वामी शांतपणे हात उंचावून प्रत्येकाला आशीर्वाद देत होते. ते शब्दात काही बोलत नसले तरी त्यांच्या डोळ्यातून नेहमीप्रमाणे प्रेमाचा वर्षाव होतोय असं भक्तांना वाटलं. उन्ह उतरल्यावर स्वामींची मोक्षदिंडी निघाली. स्वामी पालखीत बसले. स्वामींच्या अंतरंग शिष्यांनी पालखी उचलली. दिंडी एकनाथ महाराजांच्या समाधीस्थानाकडे निघाली. सारे भक्त अभंग गात दिंडीमध्ये सामील झाले होते. टाळ, मृदुंग, चिपळ्या आणि अभंगाचे सूर जणू गगनाला भेदून जातायत असं वाटत होतं. दिंडी समाधी मंदिरात पोहोचली. मंदिराच्या द्वारातच दयाळराव स्वामी पालखीतून उतरले. उत्तम श्लोकांच्या खांद्यांचा आधार घेऊन दयाळराव स्वामी समाधीच्या दर्शनाला गेले. दोन्ही हात जोडून उभे राहिले. त्यांचा देह थरथरत होता. अंतःकरण व्याकुळ झालं होतं. काही क्षण ते डोळे मिटून समाधीसमोर तसेच उभे राहिले. त्यावेळी दयाळराव स्वामींच्या मनामध्ये कोणती प्रार्थना असेल, काय विचार मनात येत असतील, कोण सांगेल. दर्शन घेऊन दयाळराव स्वामी पालखीत येऊन बसले. त्या क्षणापासून त्यांचं मौन सुरू झालं होतं. शिष्यांनी पालखी मठामध्ये आणली. दयाळराव स्वामी उत्तम श्लोकांच्या मदतीने पालखीतून उतरले आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवून आपल्या खोलीत गेले. त्यांनी खूण करताच कौस्तुभ खोलीच्या दारात उभे राहिले. स्वामींचं दर्शन घेण्याची इच्छा असलेले अनेक शिष्य दाराशी गोळा झाले होते. पण स्वामींनी खूण केली आणि त्या आज्ञेप्रमाणे
कौस्तुभांनी सर्वांना ठामपणे सांगितलं, आता यापुढे स्वामींचं दर्शन कुणालाही होणार नाही. कुणालाही आता या खोलीत प्रवेश करता येणार नाही. सर्वांनी आता आपापल्या घरी परत जावं अशी दयाळराव स्वामींची आज्ञा आहे. परगावच्या शिष्यांनीही आपापल्या गावी परत जावं आणि स्वामींनी निर्वाणीच्या अभंगामध्ये जे काही सांगितलंय तसं वागण्याचा प्रयत्न करावा. स्वामींच्या आज्ञेप्रमाणे सर्वजण आपापल्या घरी परत गेले. मठ आता सुना वाटू लागला. आता दयाळराव स्वामींच्या खोलीमध्ये उत्तम श्लोक आणि स्वामींचे कुटुंबीय यांच्याशिवाय कुणालाही प्रवेश करू द्यायचा नाही असा निर्णय झाला. स्वामींचं मौन सुरू झालं होतं. फक्त आपल्या सद्गुरूंचं नाव गोविंद ओठावर यावं, गोविंद या शब्दाशिवाय कोणताही शब्द ओठावर येऊ नये असं त्यांना वाटत होतं. प्रायोपवेशन सुरू झालं असल्यामुळे स्वामींनी यानंतर अन्न किंवा पाणी काहीही स्वीकारणं बंद केलं. आंबेजोगाई येथे गोविंद स्वामींची दीक्षा घेतली तेव्हा दयाळराव स्वामींनी असं ठरवलं होतं की कर्म, ज्ञान आणि भक्ती यांच्या आचरणाचा अखेरपर्यंत त्याग करायचा नाही. देहामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत ते तसंच चालू राहिलं पाहिजे. त्याप्रमाणे आजवर स्वामी काटेकोरपणे वागत आले होते. मोक्षदिंडी घेतल्यानंतरही स्वामींनी रोजचं कर्मानुष्ठान तसंच चालू ठेवलं. दिवसातून 3दा स्नान करणं, सकाळ संध्याकाळ अग्निहोत्र करणं, संध्या करणं, रोजचा 5 माळा जप, ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या वाचणं हे तसंच चालू राहिलं. अखेरच्या 3 दिवसात मात्र हातात पाणी धरता येईना, त्यामुळे संध्या करणं अशक्य झालं. तेव्हा स्वामी गोविंद 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 एवढंच म्हणाले आणि शांतपणे पडून राहिले. शेवटी स्वामींना ग्लानी येईल असं वाटलं होतं, पण तसं घडलं नाही. स्वामी अखेरच्या क्षणापर्यंत सजग होते, शुद्धीवर होते. मोक्षदिंडी नंतरच्या दिवसामध्ये कितीतरी अद्भुत घटना पाहायला मिळाल्या होत्या. उत्तम श्लोक सतत समोर होते. अनेक दिवस झोप अशी घेतलेलीच नव्हती. स्वामींच्या सेवेला अहोरात्र 24 तास समोर तिथेच उभे होते. एक क्षणही ते बाहेर जाऊ इच्छित नव्हते. उभ्या उभ्याच डोळे मिटून काही क्षण विश्रांती घ्यायचे. अशाच एका बेसावध क्षणी उत्तम श्लोकांचे डोळे जडावले होते, मिटले गेले. दयाळराव स्वामींचा क्षीण आवाज कानावर पडून ते एकदम जागे झाले. स्वामी समोर क्षीण आवाजात म्हणत होते, पाहत होते, स्वामी आपण आलात? किती दिवसांनी आपलं दर्शन होत आहे. किती आतुरतेने आपली वाट पाहत होतो. स्वामी आलात? उत्तम श्लोकांनी जाणलं त्यांना समोर गोविंद स्वामींचं दर्शन होत आहे. दयाळराव स्वामींना गोविंद स्वामी स्पष्ट दिसत होते. गोविंद स्वामी त्यांना वात्सल्याने म्हणत होते, केवढं काम केलं आपण. देशभर सर्वत्र पायी हिंडलात. गावोगावी भागवत धर्माचा संदेश सांगण्यासाठी केवढे कष्ट घेतलेत आपण. स्वतःची सोय गैरसोय काही पाहिलं नाहीत. केवळ धर्मजागरणाचं कार्य व्हावं, यवन धर्माची लाट थोपवावी यासाठी प्राणपणाला लावून सतत धडपडत राहिलात. वादळ वाऱ्याशी झुंजत राहिलात. या कार्याला सर्वस्व अर्पण केलं तुम्ही. म्हणूनच तर ही परकीय धर्माची वादळी लाट थोपवली गेली. इथली संस्कृती टिकून राहिली. केवढं मोठं काम झालं हे. आणि पहा, तुम्ही लावलेला कृष्णोपासनेचा वृक्ष चांगलाच रुजलाय. तो आता असाच वाढत राहणार आहे, बहरत राहणार आहे. असंख्य दुःखितांना त्याची छाया विसावा देत राहणार आहे. त्याची फळं चाखायला मिळून ते तृप्त होणार आहेत. हा वृक्ष तुम्ही लावलात, हा वाढवलात हे त्यांना कदाचित माहिती होणारही नाही. तुमच्या कार्याचं, परिश्रमाचं त्यांना स्मरण सुद्धा नाही राहणार. पण तुमची सेवा, ती सेवा मात्र गोपाळकृष्णांच्या चरणी रुजू झाली बरं. तुमचं श्रेय, तुमचं प्रयत्न सार गोपाळकृष्णांनी मोठ्या कौतुकाने न्याहाळलंय. तुमची सेवा प्रेमाने स्वीकारली आहे. तुमच्या जीवनाचं आता सार्थक झालंय. गोविंद स्वामींचे हे शब्द कानावर पडताच आनंदाने दयाळराव स्वामींचा चेहरा उजळला. समाधानाने, तृप्तीने भरून आला. ते म्हणाले, स्वामी तुम्हीच तर गोपाळकृष्णाचं रूप आहात. तुम्ही ही सेवा स्वीकारलीत. जीवन धन्य झालं. या स्वामी या. आपल्या मांडीवर मला डोकं ठेवू द्या. या. तोच तर माझा स्वर्ग आहे, तोच तर माझा मोक्ष आहे. या स्वामी.
दयाळराव स्वामींचे हे शब्द कानी पडताच उत्तम श्लोक स्वतःला नकळतच एकदम पुढे झाले. त्यांनी दयाळराव स्वामींचं मस्तक मांडीवर घेतलं. स्वतःला नकळत उत्तम श्लोकांचे हात दयाळराव स्वामींचं मस्तक मायेने कुरवाळू लागले. दयाळराव स्वामींच्या चेहऱ्यावर खूप समाधान होतं. ते क्षीण आवाजात म्हणाले, स्वामी, स्वामी, किती दिवसांनी आपल्या मायेचा स्पर्श मिळतोय मला. आपल्या मायेची ऊब मस्तकाला मिळतेय. या हातांनी आपल्या प्रेमाचा स्पर्श मिळू द्या मला. दयाळराव स्वामींनी आपले दोन्ही हात वर उचलले, उत्तम श्लोकांच्या जवळ नेले. उत्तम श्लोकांनी दयाळराव स्वामींचे दोन्ही हात मायेने कुरवाळले. दयाळराव स्वामींना सद्गुरू गोविंद स्वामींच्या वात्सल्याच्या वर्षावामध्ये न्हाऊन निघाल्यासारखं वाटलं. साक्षात ईश्वराची पूजा षोडशोपचाराने संपन्न करण्याचं भाग्य या हातांना लाभलं असा विचार उत्तम श्लोकांच्या मनात तरळून गेला. दयाळराव स्वामी गोपाळकृष्णाचं रूप आहेत. गोपाळकृष्णच दयाळराव स्वामींच्या रूपात अवतीर्ण झाले आहेत. धर्मजागरणासाठी संभवामी युगे युगे हे वचन पूर्ण करण्यासाठी ते स्वतः आलेत. अशा थोर अवतारी पुरुषाच्या अखेरच्या क्षणात आपण जवळ आहोत, हे केवढं आपलं भाग्य. त्यांचं हृदय भरून आलं. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्या अश्रुधारांमध्ये श्रद्धा होती, भक्ती होती, कृतज्ञता होती, धन्यता होती आणि खूप काही होतं. दयाळराव स्वामी डोळे मिटून काही वेळ स्तब्धपणे पडून होते. काही क्षण असेच गेले. उत्तम श्लोक आपल्या आराध्य दैवताकडे अनिमिष नेत्रांनी पाहत होते. त्यांच्या हृदयामध्ये परमेश्वराचं त्या सगुण रूपात दर्शन घेतल्याचं सुख जाणवत होतं. आणि आता हे रूप अदृश्य होणार या भावनेचा विषादही वाटत होता. तेवढ्यात गंगाधर वैद्य तब्येत पाहायला आले. दयाळराव स्वामी त्यांच्याकडे पाहून प्रसन्नपणे हसले. त्यांनी पुन्हा डोळे मिटून घेतले. वैद्यराजांनी नाडी तपासली आणि ते एकदम चमकले. नाडी लागत नव्हती. त्यांनी घाबऱ्या हृदयाचे ठोके तपासले. हृदयाचे ठोके तर पूर्णपणे बंद होते. तरीही दयाळराव स्वामी पूर्ण बोधावस्थेत होते. शरीराची बाह्य हालचाल करीत नव्हते, पण दयाळराव स्वामी पूर्ण जागरूक होते. वैद्यराज थक्क झाले. त्यांनी उत्तम श्लोकांना बाजूला घेतलं आणि म्हणाले, बोलवून घ्या सगळ्यांना. खरोखरच अद्भुत आहे असं ही घटना आहे. नाडी लागत नाही, हृदयाचे ठोके बंद आहेत आणि तरी स्वामी जागृतावस्थेत आहे. कधी नाही पाहिलं असं. वैद्यराजांनी दयाळराव स्वामींच्या जवळ जाऊन विचारलं, थोडं दूध घेता का स्वामी? स्वामी, थोडं दूध घेता? दयाळराव स्वामींच्या चेहऱ्यावर असंतोषाची लाट उमटली. बरं, स्वामी, गोपाळकृष्णाचं तीर्थ घ्यावं, उत्तम श्लोकांनी आर्जवानी म्हटलं. स्वामींनी आ करून ते तीर्थाचे काही थेंब घेतले आणि पुन्हा डोळे मिटून शांतपणे पडून राहिले. चेहऱ्यावर वेदनेचं कोणतंच चिन्ह नाही. मन अतिशय उच्च अवस्थेत. दयाळराव स्वामींना शांत झोप लागली. मेघश्याम स्वामी उशाशी बसून होते. उत्तम श्लोक स्वामींच्या समोर हात जोडून उभे होते. गुरुवार मार्गशीर्ष शुक्ल पंचमी, शके 1662, इसवी सन 1740. ब्राह्म मुहूर्ताची वेळ. उत्तम श्लोकांना जाणवलं, दयाळराव स्वामींचे ओठ हलतायत. त्यांना काहीतरी सांगायचंय. उत्तम श्लोक जवळ गेले. स्वामींचे ओठ हलले. उत्तम श्लोकांनी कानात प्राण आणून आपला कान दयाळराव स्वामींच्या ओठाजवळ नेला आणि कानावर पडलं, गोविंद गोविंद गोविंद. दयाळराव स्वामींच्या शरीराचा प्रत्येक कण गोविंद गोविंद असाच जप करतोय असं उत्तम श्लोकांना जाणवलं. दयाळराव स्वामींच्या जीवनाचा अखेरचा क्षण आलाय याची जाणीव झाली आणि उत्तम श्लोकांनी गंगाजलाचे थेंब दयाळराव स्वामींच्या मुखात घातले. तुळशीपत्र गंगाजलात भिजवून ते स्वामींच्या मुखात ठेवलं. स्वामींनी डोळे उघडले. उत्तम श्लोकांवर आपली दृष्टी त्यांनी स्थिर केली.
त्या डोळ्यातून चैतन्य शक्तीचा आपल्यावर वर्षाव होतोय असं उत्तम श्लोकांना वाटलं. मस्तकात चैतन्य लहरी नाचू लागल्या. सर्व अंगात विद्युत लहरींची सळसळ झाली. उत्तम श्लोकांच्या आता लक्षात आलं की स्वामी जीवनाच्या अखेरच्या क्षणी व्यासांनी ब्रह्मसूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आपलं सर्व ज्ञान, तेज, शक्ती उत्तम श्लोकांच्या मध्ये संक्रमित करतायत. भर दुपारी 12 सूर्य एकदम जणू प्रगटलेत आणि तो पूर्ण प्रकाश जो प्रखर होता तो सर्वत्र तळपतोय असं उत्तम श्लोकांना वाटलं. त्या प्रखर तेजाकडे त्यांना क्षणभर पाहणं सुद्धा अशक्य झालं. डोळे दिपून गेले, पापण्या मिटल्या, नजर झुकली. त्या प्रकाशाने आपल्या देहाचा, आपल्या मनाचा कण अन कण उजळून निघाला असं उत्तम श्लोकांना जाणवलं. जणू शुभ्र चांदण्यांच्या शीतलतेत आपण न्हावून निघालोय असं वाटू लागलं. डोळ्यांना तर तेज प्रखर वाटत होतं, पण त्या तेजाचा स्पर्श मात्र चांदण्यांसारखा शीतल वाटत होता. दयाळराव स्वामींचे डोळे अपूर्व तेजाने चमकत होते. त्या डोळ्यांमध्ये समाधान, तृप्ती, आनंद, प्रसन्नता, अभिवादन, आशीर्वाद अशा अनेक भावनांचा कल्लोळ दाटून आला होता. निरोप घेणारे सुहास्य स्वामींच्या मुखावर तरळलं आणि स्वामींची दृष्टी अर्धोन्मिलित होऊन अंतर्मुख झाली. निरोप घेणारं ते सुहास्य आता म्लान होत गेलं. मस्तकावरील सर्व केस, अंगावरील द्रोम कदंबाच्या फुलातील परागांप्रमाणे ताठ उभे राहिले. स्वामींचे डोळे विस्फारले गेले. त्यांनी एक श्वास थोड्या जोराने आत ओढून घेतला आणि शेवटचा श्वास हलके हलके सावकाश बाहेर सोडला. मुखमंडल पुन्हा ज्योतिर्मय झालं. दयाळराव स्वामींनी नित्य लीलेत प्रवेश केला. उत्तम श्लोक भयभीत झाले. व्याकुळ नजरेने एकटक स्वामींकडे पाहत राहिले. समोर दयाळराव स्वामींचा देह आता चिर विश्रांतीसाठी शांतपणे पडलेला दिसत होता. एका युग पुरुषाच्या जीवनगाथेचा शेवटचा अध्याय संपला होता. त्या लीला देहाच्या तेजस्वी चैतन्य गाथेच्या अंतिम पानावर नियतेने अंतिम ओळ लिहून पूर्ण विराम दिला होता. घनगंभीर स्वरात कोणीतरी म्हणत होतं, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.